आता लोकांना कळेल हु इज धंगेकर हे विधान आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं। सोमवारी पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा धंगेकरांचं कौतुक करताना शिंदेंनी हे विधान केलं। धंगेकरांच्या या पक्षप्रवेशामुळे पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचं बोललं जातंय। शिवसेनेतूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या धंगेकरांनी पुन्हा घर वापसी केली आहे, त्यामुळे धंगेकरांनी राजकीय वर्तुळ पूर्ण केल्याची चर्चा आहे। पण धंगेकरांच्या पक्षप्रवेशाबद्दल आता वेगवेगळ्या थिअरीज पुढे येताना दिसतात। धंगेकरांच्या पक्षप्रवेशाबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केलाय। धंगेकरांच्या पत्नीच्या नावावर कसब्यात एक जागा आहे, ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगत भाजप धंगेकरांविरोधात कोर्टात गेली, त्यामुळे धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार आहे। म्हणूनच धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं राऊतांनी म्हटलं। तर रवींद्र धंगेकरांनीही आपल्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमुळेच त्रास झाल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे दबाव आणि भीतीपोटीच धंगेकर काँग्रेसमधून शिंदेंच्या सेनेत गेल्याची आता चर्चा होतीये। या जागेबाबत राऊत आणि धंगेकरांनी काय म्हटलंय, कसब्यातील या जागेचं प्रकरण नक्की काय आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी खासदार संजय राऊत यांनी धंगेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत केलेला दावा बघूयात। विकास कामं होत नाहीत म्हणून आपण शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं। खरं तर त्यांनी त्यांचे जे कोणी दैवत असतील त्यांना स्मरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामांसाठी गेलो। कसबा मतदारसंघात एक जागा आहे, ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे। त्या जागेची किंमत साधारण 60 कोटी रुपये आहे असं म्हणतात। ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतली होती, पण लोकसभेच्या काळात भाजपकडून काही जणांनी ही जागा वक्फ बोर्डाची आहे असं सांगितलं। काही मुस्लिमांना हाताशी धरून धंगेकरांविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले होते, त्यांचं काम अडवण्यात आलं, त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली, त्यामुळे प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली। पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली, त्या भीतीपोटी विकास कामं रखडल्याचं सांगत आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले असा दावा संजय राऊतांनी केला। तर याबाबत स्वतः रवींद्र धंगेकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। ही वक्फ बोर्डाची जागा असेल तर याचा त्रास मुस्लिम समाजाला व्हायला हवा होता, पण त्रास भाजपच्या नेत्यांना झाला। त्या जागेची खरेदी झाली, रेरा झाला, त्यावर बँकेनं आम्हाला लोन दिलं, आम्ही प्रामाणिकपणे जाहिरात देऊन सगळं केलेलं आहे, पण हा विषय निवडणुकीच्या काळात बाहेर काढण्यात आला। पत्नीचं नाव या प्रकरणात येण्यासाठी, वादाची सुरुवात होण्यासाठी भाजपचे नेते कारणीभूत होते, ही वस्तुस्थिती आहे। यामध्ये तक्रारदार आहे तो भाजप नेत्याचा मामेभाऊ आहे। जर हे चुकीचं असतं तर कोर्टानेच स्टे दिला असता। वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना कसं प्रेशराईज झालं, काय झालं, कशा पद्धतीनं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला हे मला माहिती आहे। वक्फ बोर्डाची आम्ही घेतलेली जागा पूर्णपणे कायदेशीर आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी संधी दिली तर मी कसं बरोबर आहे आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांनी कशी चुकीची माहिती दिली हे मी सांगेन। माझी बायको खंबीर आहे, ती मला लढायचं बळ देते असं धंगेकरांनी सांगितलं। आता धंगेकरांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या कसब्यातल्या जागेचा वाद नक्की काय आहे ते बघूयात। पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील हमजे खान चौकात ही मालमत्ता आहे। एकूण 1660 स्क्वेअर मीटरची ही जागा आहे। या जागेवर उत्कर्ष असोसिएट्स कडून कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करण्यात आलं, पण ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगत या कामावर आक्षेप घेण्यात आला होता। उत्कर्ष असोसिएट्सच्या मालकांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि धंगेकरांचे जुने सहकारी आणि मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे आणि त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह काही इतरांचा समावेश आहे। ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं वक्फ बोर्डाकडून सांगण्यात आलं आणि त्यामुळं हे काम थांबवण्यात आलं। पण या प्रकरणात प्रतिभा धंगेकर अडचणीत सापडल्यामुळे दबावातून रवींद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडून सत्तेत असलेल्या शिंदेंच्या सेनेची वाट धरल्याचं आता सांगितलं जातंय। याबद्दल स्थानिक मुस्लिम समाजातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मोहम्मद खान करीम खान यांनी 1935 मध्ये आपल्या मालकीची ही जागा वक्फ बोर्डाला दान केली होती। त्यासाठी एक ट्रस्टही स्थापन करण्यात आलं। त्यावेळी या जागेवर एक वाडा होता, त्यात 24 भाडेकरू आणि 6 दुकानदार होते। 1952 ला ट्रस्टींनी ही जागा LIC कडे गहाण असल्याचं दाखवलं। त्यावेळी या जागेचा लिलाव झाला तेव्हा सरदार इंदर सिंग गुरुदत्ता आणि सरदार सेवा सिंग गुरुदत्ता यांनी ही जागा घेतली। त्यांच्यासोबत उत्कर्ष असोसिएट्सच्या मालकांचा करार झाला, पण इथे असलेल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही जागा वक्फची आहे। आम्ही वक्फला भाडंही देत होतो, आमच्याकडे वक्फच्या भाडे पावता येत। ही जागा वक्फची असून यात हात टाकू नका असं खरेदीदारांनाही सांगण्यात आल्याचं स्थानिक मुस्लिम समाजातील नागरिकांकडून सांगितलं जातंय। तर याबाबत प्रतिभा धंगेकर आणि वर्षा शेडगे यांचीही बाजू आता समोर येते। वर्षा शेडगे यांचे पती आणि माजी नगरसेवक बाळा शेडगे यांनी यावरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे।
शेळगेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार 1935 मध्ये डॉक्टर मोहम्मद खान यांनी एक वक्फ तयार केलं होतं। त्यावेळी त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली नव्हती। हे वक्फ जुलै 1935 मध्ये तयार करण्यात आलं होतं। डिसेंबर 1935 मध्ये त्यांनी ही मालमत्ता मुंडे नावाच्या गृहस्थांकडून खरेदी केली होती। त्यानंतर या जागेचं सप्लिमेंटरी वक्फ तयार करण्यात आलं। त्यामध्ये त्यांनी जोपर्यंत मी आणि माझी पत्नी हयात आहे तोपर्यंत हे वक्फ लागू होणार नाही असं त्यांनी या सप्लिमेंटरी वक्फमध्ये स्पष्ट लिहिलं होतं। 1938 मध्ये डॉक्टर मोहम्मद खान यांचं निधन झालं। तेव्हा या सप्लिमेंटरी वक्फला स्थानिकांनी 1940 मध्ये कोर्टात आव्हान दिलं। तेव्हा कोर्टानं या मालमत्तेला वक्फ कायदा लागू होत नाही असा निकाल दिला। हायकोर्टानंही 1945 मध्ये हा निकाल देत याचिका खारिज केली। त्यानंतर एका सावकाराचं कर्ज फेडू न शकल्यामुळे मोहम्मद खान यांच्या पत्नीनं ही मालमत्ता सावकाराकडे गहाण ठेवली। तेव्हा कोर्टात या मालमत्तेचा लिलाव झाला आणि ही मालमत्ता LICनं विकत घेतली। 1966 मध्ये LICनं ही जागा सरदार इंदरसिंग गुरुदत्ता आणि सरदार सेवासिंग गुरुदत्ता यांना विकली। त्यांच्याकडे असलेल्या 1600 स्क्वेअर मीटरच्या जागेपैकी 1000 स्क्वेअर मीटरची जागा उत्कर्ष असोसिएट्सनं 2010 ला विकत घेतली। त्यानंतर 2021 मध्ये महापालिकेच्या परवानगीनं इथं बांधकाम झालं। इथल्या भाडेकरूंनाही इथे घरं मिळणार आहेत। 2021 पर्यंत या सगळ्या व्यवहारावर कोणीही आक्षेप घेतला नाही, पण नंतर 2024च्या लोकसभेला धंगेकर काँग्रेसकडून उमेदवार म्हणून उभे राहिले। तेव्हा त्यांना चॅलेंज करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी एक अर्ज केला आणि त्या एका अर्जावर इथल्या कामाला स्टॉप ऑर्डर देण्यात आली असं बाळा शेळगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तसंच इथल्या काही लोकांनी वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचं सांगत वक्फ बोर्डात धाव घेतली। तेव्हा वक्फ बोर्डानं 1940च्या वक्फ कायद्यानुसार निकाल दिला। तेव्हा तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली वक्फ बोर्डानं हा चुकीचा निकाल दिल्याचंही शेळगेंनी माध्यमांना सांगितलंय। याबाबत आपण लवादाकडे दाद मागितली आहे। लवादाचा निकाल येईपर्यंत यावर आता स्टे असणार आहे। पण धंगेकर निवडणुकीला उभे राहिल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमधल्या वादात व्यावसायिक म्हणून आपण भरडले गेल्याचा आरोप बाळा शेळगेंकडून करण्यात आलाय। तर या जागेचा जबरदस्ती लिलाव करण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पण असं होऊ शकत नाही। एकदा वक्फला दान दिलेल्या मालमत्तेचा लिलाव होऊ शकत नाही असं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पत्नीवरील कारवाईच्या भीतीनं धंगेकरांनी काँग्रेस सोडून शिंदेच्या सेनेत प्रवेश केल्याचं आता बोललं जात आहे। पण या सगळ्याला आणखी एक अँगल आहे, तो कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत राजकारणाचा। मागच्या 30 वर्षांपासून कसबा हा भाजपचा बालेकिल्ला राहिलाय। गिरीश बापट यांच्या नेतृत्वात भाजपनं इथं वजन निर्माण केलं होतं। पण 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला आणि बाजी पलटली। आता कसबा विधानसभा मतदारसंघाची रचना बघितली तर इथं काही भाग ब्राह्मण बहुल मतदारांचा आहे तर काही भाग मुस्लिम बहुल मतदारांचा। या मतदारसंघात शिवसेनेचंही सुरुवातीपासूनच चांगलं वजन होतं, पण मागच्या काही महिन्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कसब्यातले माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। साहजिकच इथली सेनेची स्पेस रिकामी झाली। पोटनिवडणुकीत आलेल्या अपयशानंतर भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपला पारंपरिक मतदार आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं। या सगळ्यातून इथं ना काँग्रेसला स्पेस राहिली ना ठाकरेंच्या शिवसेनेला। भाजपनं लोकसभा आणि विधानसभेला मिळवलेलं मताधिक्य आणि पक्षात सुरू केलेलं इन्कमिंग यामुळे महानगरपालिकेलाही कसब्यात 100% भाजपची चर्चा सुरू होती। त्यामुळे जर भाजपला शह द्यायचा असेल तर शिंदेची शिवसेना हाच धंगेकरांना बेटर ऑप्शन ठरू शकतो, ज्यात शिंदेची इमेज, हिंदुत्वाचा बेस आणि स्वतः धंगेकरांचं कार्यकर्त्यांचं जाळं या गोष्टी धंगेकरांना आपली स्पेस कायम ठेवण्यात महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातलं अंतर्गत राजकारणही धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जातं। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? पत्नीवरची कारवाई टाळण्यासाठी धंगेकर काँग्रेस सोडून शिंदेंकडे गेले की यामागे फक्त राजकीय कारण आहे? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।